हॅलो एव्हरीवन, कशा आहेत तुम्ही? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. तर मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचा पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर चला, आज मी बाहेरगावी जात आहे. तर अचानकपणेच आम्हाला बाहेर जावं लागलं होतं. तर आई पण आज माझ्यासोबत प्रवास करणार आहे आणि पहिल्यांदाच एवढा दूरचा प्रवास करणार आहे आणि मी कुठं जात आहे ते तुम्हाला पुढं सांगणारच. त्या अगोदर ना आम्हाला जायचं होतं ॲटोनी, कारण तर आमच्या गावावरून ना बसा हे मोजकेच असतात, म्हणजे जास्त बसा नसतात. त्यामुळे आम्हाला रिक्षाने प्रवास करावा लागलं होतं आणि रिक्षाची फीस खूप जास्त आहे. त्यानंतर आम्ही मग उतरून ना बसमध्ये चढलो होतो, कारण तर बसने ना आता लेडीजची तर हाफ तिकीट आहे, म्हणून आम्ही बसने प्रवास केला. आणि जातानाच ही नदी आम्हाला पडलेली होती, जे की खूप छान वाटत होती. आता आम्ही बसमधून उतरून आम्हाला चालत जायचं होतं. आपल्या पायाला त्रास दिला आणि आम्ही उतरून चालत होतो. हे दोन नमुने होते मामा भाषेची जोडी, म्हणजेच माझा भाऊ आणि माझ्या ताईचा मुलगा. आणि ही होती माझी छोटीशी लाडूबाई आणि ही होती माझी मम्मी. आता एवढे जण आम्ही प्रवास करणार होतो. आता चलते 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 आम्ही पोहोचलो होतो रेल्वे स्टेशनच्या गेटपर्यंत. आणि ना एवढ्यातच माझ्या रिद्धूबाईचे दिखले होते पाय, म्हणून ना तिला घेतलं होतं मी अंगावर, म्हणजे कडी घेतली होती आणि मग कडी घेऊन आम्ही चालत होतो. आता मी पण ना पब्लिक प्लेसमध्ये कॅमेरा उचलून व्हिडिओ करायला तर सुरुवात केली आहे, पण बोलायचं मला अजूनही जमत नाही. त्यामुळं ना मी शूट वगैरे केलं, पण व्हॉइस ओव्हर केलं नव्हतं. मग आता ना शूट वगैरे करून आम्ही पोचलो होतो इथं रेल्वे स्टेशनमध्ये. तिथं गेल्यानंतर मग आम्हाला काढायची होती तिकीट. आता आम्हाला खूप जास्त लेट झालेलं होतं, आम्ही घरूनच लेट निघालेलो होतो. आता मला वाटलं आमची ट्रेन सुटणार की काय, पण इथं गेल्यानंतर ना बिलकुल पण गर्दी नव्हती, त्यामुळं आम्हाला लगेच तिकीट मिळाली होती. आता अचानकच प्लॅन झाला, त्यामुळं आम्ही काही रिझर्वेशन वगैरे केलं नव्हतं. जनरलनी प्रवास करणार होतो, जनरलची तिकीट घेतली होती. इथं जास्त आता गेल्यानंतर ना पूर्ण सन्नाटा पसरलेला होता, माहीत नाही कोणीच दिसत नव्हतं. असं वाटत होतं जनरलनी कोणी प्रवास करणार आहे की नाही असं वाटत होतं. पूर्ण सुनसान झाला होता इलाका. पण त्याच्या थोड्याच वेळात ना इथं ना खूप जास्त पाखरं जमा झालेले होते, जे की लोक जमा झाले होते. तुम्ही बघू शकता किती लोक जमा झाले. आता थोड्याच वेळात आमची ट्रेन पण आली होती आणि ट्रेनचा प्रवास आमचा सुरू होणार होता. आता ही ट्रेन ना म्हणायला तर एक्सप्रेस असते, पण इतकी स्लो चालते ना की काय सांगू तुम्हाला. खूप जास्त कंटाळा येतो. 12-12 तास आपल्याला एका जागेवर बसणे म्हणजे खूप जास्त त्रास होतो. पण ना काय करते, आमच्याकडून जायला एकच ट्रेन असते, जे की वीकली असते, हप्त्यातून एकचदा ही ट्रेन असते. त्यामुळं ना याच्यामध्ये खूप जास्त गर्दी पण असते. पण आज देवाच्या कृपेनं आणि ना म्हणूनच आम्हाला ना खूप छान सीटा भेटल्या होत्या आणि मोकळी जागा भेटली होती. माझ्या रिदूला पण खूप छान असं खेळायला भेटलं होतं. आईला पण खूप छान अशी जागा भेटली, कारण त्यांना तिचा हा पहिलाच प्रवास होता एवढ्या लांबचा. त्यामुळं ना मला भीती वाटत होती की कसा प्रवास होणार, पण आमची आई खूप जास्त कम्फर्टेबल होती, कारण तर रिदू पण सोबत होती. त्यामुळं आज्या नात्या मस्त अशी मजा करत होते. हा माझा भाचा असा मस्त मस्त मोबाईलमध्ये बिझी होता आणि मी होती व्हिडिओ काढत. आणि आता ना ट्रेनमध्ये खूप छान जागा होती, त्यामुळं ना आम्ही मस्त असं एन्जॉय करत गेलेलो होतो. थोड्याच वेळात ट्रेन पण चालू झाली आमची आणि ना इथून निघाली आणि चंद्रपूर स्टॉपवर थांबली होती. आता खरंच सांगते, रेल्वेचा प्रवास कुणाकुणाला आवडते, मला तर आवडतं, पण थोड्याच वेळासाठी, कारण तर तिथं ना जास्त वेळ आपल्याला बसू वाटत नाही. खूप जास्त कंटाळा येतो. आपण एकाच जागेवर बसणं म्हणजे ना हे शक्य नाही आहे. तरी पण काय करते ना, मार्गाला आपल्याला बसावंच लागतं म्हणून. आणि थोड्याच वेळात आम्हाला हे सगळे भेटले होते, जे की ना पोलीस भरतीसाठी आलेले होते चंद्रपूरमध्ये आणि पेपर देण्यासाठी. यांचं फिजिकल वगैरे झालं होतं. खूप छान होते यांनी आणि खूप छान यांचं म्हणजे पेपर वगैरे गेला. आम्ही त्यांना विचारलं की कसं काय आहे प्रोसिजर, तर त्यांनी मला खूप छान सांगत होते. खूप छान लोक होते, मस्त बोलायला पण. आमचा दिवस म्हणजे आमचा टाईम पण पटकन गेला, कसा गेला टाईम माहीत नाही, यांची हसी मजाक आणि बोलचाल करून. आणि मग त्यांनी उतरून पण गेले. मग आम्ही रात्री झोपी गेलो आणि सकाळ झाली होती, लवकरच टाईम गेला यांच्यासोबत. आणि त्यानंतर मग आम्ही पोचणारच होतो आता पुणेमध्ये, म्हणजे आम्हाला पुण्याला जायचं होतं, मला काम होतं त्यामुळं. आणि पहिल्यांदाच मी आईला घेऊन जाणार होती, त्यामुळं ना मी थोडंसं भीत होती की आईला जमणार की नाही, कारण तर आई थोडीशी लवकरच घाबरत असते. पण आई पण खूप छान राहिली होती तिथं गेल्यानंतर. आम्ही काही काम होतं म्हणूनच गेलो होतो आणि काम झालं
आणि तिथं मग थोडं फिरून पण घेतलं होतं. तर आम्ही कुठं कुठं फिरलो याचा मी दुसरा ब्लॉग बनवणार आहे आणि तिथंच तुम्हाला दाखवणार आहे कुठं कुठं फिरायला गेलो होतो. तर आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालो होतो आणि तिथं ना गेल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं, फ्रेश झालो आणि मग आम्ही फिरायला गेलो होतो. चला भेटू.